Environmental Law, LLB First Year Semester Second. Broad and short answer questions. इंग्लिश आणि मराठी भाषण तर पुढील प्रमाणे आहे. पूर्णांक 1. दशांश पर्यावरण संरक्षणाबाबतच्या घटनात्मक तरतुदींवर महत्त्वाच्या खटल्यांसह टिप लिहा. उत्तर: पर्यावरण संरक्षणाबाबत घटनात्मक तरतुदी. भारताच्या संविधानात सुरुवातीला पर्यावरणाचा स्पष्ट उल्लेख नव्हता, परंतु घटना दुरुस्त्या, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्ये आणि न्यायालयीन व्याख्येच्या माध्यमातून तो एक मजबूत घटनात्मक आदेश बनला आहे. मूलभूत अधिकार. भाग 3. अनुच्छेद 21 जगण्याचा अधिकार. पर्यावरण संरक्षणासाठी सर्वात महत्त्वाची तरतूद. अनुच्छेद 21 जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार देतो. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अर्थ लावून त्यात खालील बाबींचा समावेश केला आहे: स्वच्छ हवेचा अधिकार, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अधिकार, आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार. न्यायालयीन खटले. सुभाष कुमार विरुद्ध बिहार राज्य न्यायालयाने मान्य केले की प्रदूषणमुक्त पाणी आणि हवेचा अधिकार अनुच्छेद 21 चा भाग आहे. एम.सी. मेहता विरुद्ध भारत सरकार निर्णय घातक उद्योगांसाठी पूर्ण दायित्वाचे ॲब्सोल्यूट लायबिलिटी तत्त्व मांडले. 2. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. भाग 4. अनुच्छेद 48 अ. 42व्या घटना दुरुस्तीद्वारे 1976 जोडले गेले. अनुच्छेद 48 अ. राज्याला निर्देश देतो: पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करणे आणि वने व वन्यजीवांचे रक्षण करणे. हे न्यायालयात लागू करण्यायोग्य नाही, परंतु ते सरकारच्या धोरणांना मार्गदर्शन करते. 3. मूलभूत कर्तव्ये. भाग IV. अनुच्छेद 51 अ. छ. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे: वने, तलाव, नद्या आणि वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करणे. अनुच्छेद 51 अ. छ. पर्यावरण संरक्षणाला नैतिक आणि नागरिक जबाबदारी बनवते. न्यायालयीन खटला. एम्स स्टुडंट्स युनियन विरुद्ध एम्स न्यायालयाने भर दिला की नागरिकांनी आपली पर्यावरणीय कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. 4. विधायी अधिकार. 7वी अनुसूची. पर्यावरण संरक्षण खालील बाबींमध्ये समाविष्ट आहे: केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. 42व्या घटना दुरुस्तीनंतर वने आणि वन्यजीव समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित करण्यात आले, ज्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार मिळाला. 5. न्यायालयांनी विकसित केलेली महत्त्वाची पर्यावरणीय तत्त्वे. भारतीय न्यायपालिकेने न्यायिक सक्रियतेद्वारे अनेक तत्त्वे विकसित केली आहेत. 1. सार्वजनिक विश्वस्त सिद्धांत. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन. राज्य हे नैसर्गिक संसाधनांचे विश्वस्त आहे. खटला. स्टार एम.सी. मेहता विरुद्ध कमलनाथ. 2. प्रदूषण करणारा भरपाई देईल. पॉल्युटर पेज प्रिन्सिपल. प्रदूषकाने पर्यावरणीय हानीची भरपाई केली पाहिजे. खटला. इंडियन काउन्सिल फॉर एन्व्हिरो लीगल ॲक्शन विरुद्ध भारत सरकार. 3. सावधगिरीचे तत्त्व. प्रिकॉशनरी प्रिन्सिपल. पर्यावरणीय हानी होण्यापूर्वीच ती टाळणे. खटला. वेल्लोर सिटीझन्स वेलफेअर फोरम विरुद्ध भारत सरकार. 4. शाश्वत विकास. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. विकासाने पर्यावरण आणि आर्थिक वाढीचा समतोल राखला पाहिजे. खटला. नर्मदा बचाव आंदोलन विरुद्ध भारत सरकार. 6. न्यायपालिकेची भूमिका. न्यायिक सक्रियता. भारताचे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी खालील बाबींद्वारे महत्त्वाची भूमिका बजावली आहे: जनहित याचिका PILs दाखल करून घेणे, पर्यावरणीय कायदेशास्त्राचा विस्तार करणे, पर्यावरणीय कायद्यांची कडक अंमलबजावणी करणे. उदाहरण: एम.सी. मेहता यांचे गंगा प्रदूषण खटले. 7. निष्कर्ष. भारतातील पर्यावरण संरक्षण ही एक घटनात्मक जबाबदारी आहे, ज्याला खालील बाबींचा पाठिंबा आहे: मूलभूत अधिकार. अनुच्छेद 21. मार्गदर्शक तत्त्वे. अनुच्छेद 48 अ. मूलभूत कर्तव्ये. अनुच्छेद 51 अ. छ. न्यायालयीन तत्त्वे आणि ऐतिहासिक निर्णय. अशा प्रकारे भारतीय संविधान सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी पर्यावरण सुनिश्चित करणारी एक व्यापक चौकट प्रदान करते. तोंडी परीक्षा विवा. थोडक्यात टीप. 10 गुणांचा प्रश्न. पूर्णांक 2 दशांश पर्यावरण परिणाम मूल्यमापनावर EIA संक्षिप्त टीप लिहा. उत्तर: पर्यावरण परिणाम मूल्यमापन EIA वर संक्षिप्त टीप. पर्यावरण परिणाम मूल्यमापन EIA ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे, जी प्रस्तावित प्रकल्प किंवा विकास कामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी वापरली जाते. हे निर्णय घेणाऱ्यांना पर्यावरणीय परिणामांची जाणीव करून देते आणि नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलण्यास मदत करते. अर्थ आणि उद्देश. EIA चे उद्दिष्ट आहे: पर्यावरणीय परिणामांची ओळख आणि अंदाज वर्तवणे, सकारात्मक आणि नकारात्मक, प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी उपाय सुचवणे, शाश्वत विकासाला चालना देणे, प्रकल्पाला मंजुरी मिळण्यापूर्वी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करणे.
भारतात EIA पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे MO EFCC EIA अधिसूचना 2006 अंतर्गत शासित केले जाते. 2. EIA ची उद्दिष्टे: पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे, विकास प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य असल्याची खात्री करणे, निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग वाढवणे, मानवी आरोग्य आणि जैवविविधतेवरील जोखीम कमी करणे. 3. EIA प्रक्रियेतील मुख्य पायऱ्या. स्क्रीनिंग प्रकल्पाला EIA ची गरज आहे की नाही हे ठरवणे. स्कोपिंग मैनस अभ्यासाचे मुख्य पर्यावरणीय मुद्दे ओळखणे. परिणाम मूल्यमापन इम्पॅक्ट असेसमेंट, पर्यावरणीय परिणामांचा अंदाज वर्तवणे. सार्वजनिक सल्लामसलत पब्लिक कन्सल्टेशन, स्थानिक लोक आणि भागधारकांची मते जाणून घेणे. शमन उपाय मिटिगेशन मेजर्स, नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी उपाय सुचवणे. अहवाल तयार करणे. EIA रिपोर्ट, निष्कर्ष दस्तऐवजीकरण करणे. निर्णय घेणे. डिसिशन मेकिंग पर्यावरणीय मंजुरी देणे किंवा नाकारणे. देखरेख आणि अनुपालन, मॉनिटरिंग अँड कंप्लायन्स अटींचे पालन होत असल्याची खात्री करणे. 4. EIA चे महत्त्व: पर्यावरणाचा ऱ्हास रोखते, संसाधनांचा शाश्वत वापर सुनिश्चित करते, वन्यजीव, वने, हवा आणि पाणी यांचे रक्षण करते, भविष्यातील पर्यावरणीय आपत्ती टाळण्यास मदत करते, आर्थिक विकासाचा पर्यावरणीय संरक्षणाशी समतोल राखते. 5. फायदे: पर्यावरणपूरक नियोजनास प्रोत्साहन देते, दीर्घकाळात प्रकल्पाचा खर्च कमी करते, लोकांमध्ये जागरूकता आणि पारदर्शकता सुधारते, प्रकल्पाच्या चांगल्या डिझाईनमध्ये मदत करते. 6. मर्यादा: वेळखाऊ प्रक्रिया कधीकधी राजकीय किंवा आर्थिक दबावाखाली येते. काही प्रकरणांमध्ये योग्य डेटा किंवा देखरेखीचा अभाव असतो. निष्कर्ष: पर्यावरण परिणाम मूल्यमापन हे शाश्वत विकासासाठी एक आवश्यक साधन आहे. हे सुनिश्चित करते की विकास प्रकल्प पर्यावरण आणि समाजाला गंभीर हानी न पोहोचवता पुढे जातील. EIA ची योग्य अंमलबजावणी समतोल वाढ आणि पर्यावरण संरक्षणास कारणीभूत ठरते. 5. To environmental law. Broad question 15 mark question. Q1. Write a note on constitutional provisions regarding environmental protection with important case laws. Hence, constitutional provisions regarding environmental protection. Environmental protection in India is not originally mentioned explicitly in the Constitution, but through amendments, directive principles, fundamental duties, and judicial interpretation, it has become a strong constitutional mandate. 1. Fundamental Rights. Part 3. Article 21. Right to life. The most important provision for environmental protection. The Article 21 guarantees the right to life and personal liberty. The Supreme Court has interpreted it to include right to clean air, right to pure drinking water, right to a healthy environment. Case laws. Subhash Kumar vs. State of Bihar right pointing arrow court held that right to pollution-free water and air is part of Article 21. MC Mehta vs. Union of India right pointing arrow introduced the concept of absolute liability for hazardous industries. 2. Directive Principles of State Policy. Part 4. Article 48A. Added by 42nd Constitutional Amendment, 1976. The Article 48A directs the state to protect and improve the environment and to safeguard forests and wildlife. It is not enforceable in court, but it guides government policy. 3. Fundamental Duties, Part IVA. Article 51 AFG. It is the duty of every citizen to protect and improve the natural environment, including forests, lakes, rivers, and wildlife. The Article 51 AG makes environmental protection a moral and civic responsibility. Case law. AIIMS Students Union vs. AIIMS Right Pointing Arrow Court emphasized that citizens must perform environmental duties. 4. Legislative Powers, 7th Schedule. Environmental protection is covered under Union List, State List, Concurrent List. After the 42nd Amendment, forest and wildlife were shifted to the concurrent list, allowing both central and state governments to make laws. 5. Important environmental doctrines evolved by courts. Indian judiciary has developed several principles through judicial activism. 1. Public Trust Doctrine. State is the trustee of natural resources. Case. MC Mehta vs. Kamal Nath. 2. Polluter Pays Principle. Polluter must compensate for environmental damage. Case. Indian Council for Enviro-Legal Action vs. Union of India. 3. Precautionary Principle. Prevent environmental harm before it occurs. Case. Vellore Citizens Welfare Forum vs. Union of India. 4. Sustainable Development. Development must balance environment and economic growth. Case.
Narmada Bachao Andolan versus Union of India. 6. Role of judiciary, judicial activism. The Supreme Court of India and High Courts have played a vital role by entertaining public interest litigations, PILs, expanding environmental jurisprudence, enforcing environmental laws strictly, example, Ganga pollution cases by MC Mehta. 7. Conclusion. Environmental protection in India is a constitutional obligation supported by Fundamental Rights, Article 21, Directive Principles, Article 48A, Fundamental Duties, Article 51AG, Judicial Doctrines and Landmark Judgments. Thus, the Indian Constitution provides a comprehensive framework ensuring a clean and healthy environment for present and future generations. Viva. Short note, 10M question. Q2. Write a short note on environmental impact assessment. Hence, short note on environmental impact assessment, EIA. Environmental impact assessment, EIA, is a systematic process used to evaluate the likely environmental effects of a proposed project or development before it is carried out. It helps decision makers understand the environmental consequences and take steps to reduce negative impacts. 1. Meaning and purpose. EIA aims to identify and predict environmental impacts, positive and negative, suggest measures to mitigate adverse effects, promote sustainable development, help in informed decision making before project approval. In India, EIA is governed by the Ministry of Environment, Forest and Climate Change, MoEFCC, under the EIA Notification 2006. 2. Objectives of EIA: protect the environment and natural resources, ensure that development projects are environmentally sound, promote public participation in decision making, reduce risks to human health and biodiversity. 3. Key steps in EIA process. Screening, decide whether a project meets EIA. Scoping, identify key environmental issues to be studied. Impact assessment, predict environmental impacts. Public consultation, seek views of local people and stakeholders. Mitigation measures, suggest steps to reduce negative impacts. Report preparation, EIA report, document findings. Decision making, grant or reject environmental clearance. Monitoring and compliance, ensure conditions are followed. 4. Importance of EIA: prevents environmental degradation, ensures sustainable use of resources, protects wildlife, forests, air and water, helps avoid future environmental disasters, balances economic development with ecological protection. 5. Advantages: encourages eco-friendly planning, reduces project costs in the long run, improves public awareness and transparency, helps in better project design. 6. Limitations: time-consuming process, sometimes influenced by political or economic pressure, lack of proper data or monitoring in some cases. Conclusion: environmental impact assessment is an essential tool for sustainable development. It ensures that development projects proceed without causing serious harm to the environment and society. Proper implementation of EIA leads to balanced growth and environmental protection. Would you like me to elaborate?